दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आता उमेदवारी जी आहे तर ती भास्कर बगरे यांना जाहीर झालेली आहेत आणि उमेदवार जे आहे तर ते आपल्यासोबत आहेत। मला हे सांगा सर की तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे, कसं वाटतंय आणि काय सांगाल? उमेदवारी जाहीर झाल्याचं समजलं मला खूप आनंद झाला। माझी उमेदवारी ही माझी स्वतःची नसून ही मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांची, शेतकऱ्यांची, शिक्षकांची आणि कष्ट करणाऱ्या सर्व समाज बांधवांची आहे असं मी समजतो। मला उमेदवारी दिल्याबद्दल आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुलजी गांधी, नानासाहेब पटोले, त्याचप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब व सर्वच सीताराम येचुरी साहेब आहेत, या सर्व नेते मंडळींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि त्यांनी जो माझ्यावरती एक सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला मी कुठे तडा जाऊन देणार नाही आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करेल एवढंच या निमित्ताने सांगतो। माझ्या मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहे, विशेषतः शेतीमालाच्या प्रश्नाचा फार मोठा, कारण पाठीमागच्या काळामध्ये कांद्याला कुठल्याही प्रकारचा भाव मिळाला नाही, निर्यात बंदी केली, त्याचबरोबर एका बाजूला उत्पादन खर्च खूप वाढलेला आहे, परंतु त्या प्रमाणामध्ये शेतीमालाला भाव नाही आणि म्हणून शेतीमालाच्या प्रश्नावरती मला संधी मिळाल्यावर मी लोकसभेमध्ये निश्चितच चांगल्या पद्धतीने हा प्रश्न मांडून शेतकरी बांधवांना, विशेषतः बेरोजगार युवकांना कसा न्याय मिळेल याकडे लक्ष देईल। मला हे सांगा, आता तुमची जी उमेदवारी जाहीर झालेली आहे या मतदारसंघामध्ये केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार एक त्या मिनिस्टर आहे आणि त्यांच्या विरोधात आता तुमची लढत होणार आहे, तर तुम्ही कोणकोणते प्रश्न घेऊन तुम्ही मतदारांसमोर जाणार? या भागामध्ये शेतीचा प्रश्न तर फार मोठा आहे, कांद्याचा प्रश्न आहे, टोमॅटोचा प्रश्न आहे, द्राक्षाचा प्रश्न आहे, त्याचबरोबर बेरोजगारीचं प्रमाण फार वाढलेलं आहे आणि ते जर कमी करायचं असेल तर भविष्यामध्ये या मतदारसंघामध्ये छोटे मोठे उद्योगधंदे येणं फार गरजेचं आहे आणि ते आणण्यासाठी आणि त्याचबरोबर हा जो मतदारसंघामध्ये विशेषतः जर बघितलं, पेठ, सुरगाणा, कळवण ह्या भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावरती पडतो, परंतु प्यायला पाणी नसतं आणि दुसऱ्या बाजूला इकडे देवळा आहे, चांदवड आहे, येवला आहे, नांदगाव आहे, हे सातत्याने दुष्काळी भाग आहे आणि या दुष्काळी भागामध्ये पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्यासाठी कशा प्रकारे चांगल्या सुविधा करता येतील हा माझा प्रयत्न या निमित्ताने राहील आणि हेच मुद्दे या निवडणुकीमध्ये घेऊन मी एक सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून लोकांसमोर जाणार आहे। माझ्यासमोर कोण आहे त्याचा न विचार करता माझ्यासमोर म्हणजे माझ्याबरोबर जनता आहे असं समजून मी या मतदारसंघामध्ये प्रचार करणार आहे आणि मला विश्वास आहे की मी नक्कीच या मतदारसंघामध्ये विजयी होईल आणि हा विजय सर्वसामान्यांचा राहील असं मला वाटतं। एकंदरीत पाहता या मतदारसंघामध्ये शेतीचे प्रश्न असतील किंवा बेरोजगारी असेल, हे प्रश्न जे आहेत तर मतदारांसमोर घेऊन जाणार आहे आणि या निवडणुकीमध्ये मीच विजय होईल असा जो आहे तर त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।